आणि आता सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय, कारण दिवाळीच्या तोंडावर वीज महागणार आहे। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल आता वाढणार असून महावितरणानं अतिरिक्त इंधन समायोजन शुल्क आता लादलेलं आहे। त्यामुळे ऐन दिवाळीच्या हंगामामध्ये महावितरणाचा हा ग्राहकांना झटका पाहायला मिळतोय। ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली। घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहकांवर सर्वात मोठा ताण याचा येणार आहे। मुंबईकरांना कळू दे, जी गेली 25 वर्ष आमच्या नावाने शंक करतात, आम्ही 25 वर्षात कुठलीच वाढ करू नाही दिली। जी वाढ असेल ती मॅनेज करून लोकांवर कर नाही घातला, लोकांना भुर्दंड नाही दिला, लोकांच्या खिशाला कमी हे पडेल याची काळजी घेतली। अजून सत्तेत बसलेत नाही तोपर्यंत सगळं सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही। पण एक आहे की याचा विरोध, या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे। आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा, असं आवाहन सुद्धा मी माझ्या सर्वांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।